नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहत आहोत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी भगवान यांच्या कृपाशीर्वादानं रामानंद संप्रदायामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये अनेक ठिकाणी आजच्या या हिंदू नववर्षाला सुरुवात आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे झालेली आहे। त्याप्रमाणे रामानंदाचार्यजी यांनी देश धर्म टिकवण्यासाठी अतोनात अहोरात्र प्रयत्न करत आहेत। त्याचप्रमाणे आज नांदेड जिल्हा या ठिकाणी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून हजारो भक्तगण आज या नांदेड जिल्हा ठिकाणी आले होते। आज भव्य दिव्य हिंगोली गेट ते सप्तगिरी मंगल कार्य कवठा रोड इथपर्यंत भव्य दिव्य शोभायात्रा मुख्य रस्त्याने करण्यात आली होती। त्याचप्रमाणे नांदेड येथील भक्तगण आहेत आणि आपण त्यांच्याकडून आजच्या शोभायात्रेचं काय नियोजन होतं काका? तालुका सेवा समिती व जिल्हा सेवा समितीकडून पूर्ण माऊलीच्या आदेशाप्रमाणे नियोजन करण्यात आलेले होते। दिसले आजची शोभायात्रा काढण्यामागचा उद्देश काय? शोभा यात्रा काढण्यामागचा उद्देश हिंदू धर्म जनजागृती व्हावे हे माऊलीचा उद्देश पूर्णत्व करण्यासाठी माऊलीने जो भक्तगणांना आदेशित केले होते आणि त्या माध्यमातूनच जनजागरण व्हावं आणि हिंदू एकत्रित यावे, हिंदूचं बळ लोकांना दिसलं पाहिजे, ह्या माध्यमातून माऊलीने संघटन करण्याचे आदेश दिलेल्याप्रमाणे सगळे भक्तगण जमलेले होते। धन्यवाद। त्याचप्रमाणे आजच्या या शोभायात्रेमध्ये अनेक प्रकारचे देखावे सादर करण्यात आले। त्याचप्रमाणे रामानंद संप्रदायामार्फत मरणोत्तर देहदानी उपक्रम राबविले, त्याप्रमाणे देखावा सुद्धा मरणोत्तर देहदानाचा करण्यात आला। यामागची संकल्पना काय जगद्गुरू श्रींची, त्याबद्दल आपण काय? सर्वप्रथम सर्वांना वेद न्यूज मराठी या चॅनल ऐकणारे व डाउनलोड करणारे सबस्क्रायबर जे आहेत, प्रेक्षक वर्ग जे आहेत, त्यांना गुढीपाडव्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या दिव्य अशा प्रेरणेने 2016 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली। तत्पर्यंत आजपर्यंत 2026 पर्यंत 189 हा आकडा मरणोत्तर देहदानाचा त्यांनी पूर्ण केलेला आहे। यामागची संकल्पना अशी आहे की आपण जे देह आपण मेल्यानंतर तो व्यक्ती आपण अंत्यसंस्कार करतो, पण त्याच्यामध्ये काही अवयव असे आहेत जसं की किडनी आहे, जसं की हृदय आहे, डोळे आहेत, हे व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा 6-6 तास जिवंत असतात। त्या अनुषंगाने जर आपण ते दान केले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जर दान केले, रुग्णालयाला जर दान केले, तर त्या माध्यमातून एका गरजू व्यक्तीला त्याचे प्राण वाचतात। नव्हे तर यामध्ये माऊलीने अजून एक टप्पा त्यांनी सादर केलेला आहे, ते म्हणजे त्वचादान, म्हणजे अवयवदान, त्वचादान आपण जे केलं तर विशेष म्हणजे जे काही रुग्ण आहेत, जसं की कोर आहे, जसं की त्वचेचे जे आजार आहेत, त्यांना एक चांगल्या प्रकारचं कार्य त्या ठिकाणी होऊ शकते। आणि त्या माध्यमातूनच एक रक्तदान कुंभमेळा या ठिकाणी आयोजित केला होता। त्यामध्ये 1,77,000च्या वर रक्त संकलित करण्यात आलं। यामागचा उद्देश असा होता की सिकल सेल ॲनिमिया ग्रस्त जे काही पेशंट आहेत त्यांना 7 दिवसामध्ये त्यांना रक्त लागते। हे गरज लक्षात घेऊन एक लोककार्य आणि एक जनकार्याची भावना लक्षात घेऊन माऊलीनं असं काही कार्य त्या ठिकाणी केलं की बघता बघता हे एक कार्य होऊन गेलेलं आहे। ही संकल्पना आमच्या या संप्रदायामध्ये अशी आहे, जो संप्रदायाशी जोडला त्यांना त्या सत्संगामध्ये येऊ, कुठे येऊ, त्यांना अवयवदानाचा फॉर्म हा भरला पाहिजे असं माऊलीची इच्छा आहे। त्यामुळे काय होईल की आज चांगल्या प्रकारचे तज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि या रॅलीच्या उद्देशामध्ये आज मला या अवयवदानाची जी सेवा करण्यास मिळाली, मरणोत्तर देहदानाची जी सेवा करण्यात मिळालेली आहे, त्यामागचा पूर्ण नांदेडवासियांनी फोकसमध्ये येण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून झालेलं आहे। चांगल्या प्रकारचं नियोजन होतं, चांगल्या प्रकारची व्यवस्था होती आणि या संकल्पनेच्या माध्यमातून माऊलीचे जे विचार आहेत ते तळागाळामध्ये कसे पोहोचले पाहिजे, हिंदू धर्म कसा टिकला पाहिजे, हिंदूमध्ये कशी एकता आली पाहिजे, तर त्या माध्यमातून अंत्यसंस्कार, आता एक अंत्यसंस्कार म्हणजे संस्कार नसून देहदान ही एक जनजागृती माऊलीने आता भविष्यात पुढे आणण्यासाठी प्रेरित झालेले आहेत। मी या वेद न्यूज चॅनलचे आमचे जे काही मित्र आहेत, मठपती साहेब यांनी जे माझी मुलाखत घेतली आणि त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय श्री। नमस्कार। आज हिंदू नववर्षाची सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी भगवान यांच्या वतीने आज नांदेड येथे भव्य दिव्य शोभायात्रा आली आहे। शोभायात्रा कुठून निघाली, या शोभायात्रा काढण्यामागचा उद्देश काय? जय सियाराम। प्रथमतः सर्वांचे या शोभायात्रेमध्ये हार्दिक स्वागत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने ही शोभायात्रा हिंगोली गेट ते सप्तगिरी मंगल कार्यालय इथपर्यंत ही शोभायात्रेचं नियोजन करण्यात आलं। जगद्गुरू श्रींचं यामागचं उद्देश असा आहे की सर्व हिंदूंनी संघटित झालं पाहिजे आणि जे आपली पुढची पिढी आहे, नवीन पिढी, त्यांना आपली संस्कृतीचं जतन केलं पाहिजे आणि संवर्धन केलं पाहिजे, हे जगद्गुरू श्री यांचा यामागचा उद्देश आहे। आजच्या युगातील युवा हे वेगळ्या मार्गाला जात आहेत, त्यामागील काय आहे शोभायात्रेची संकल्पना?
आपण ह्या शोभायात्रेमध्ये पाहिलं असेल की प्रत्येक पथक वेगवेगळे आपल्याला दाखवलेले आहेत. जसं लेझिम पथक झालं, महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे लेझिम, तर ती म्हणजे कालांतराने कशी ती नाहीशी होत चालली आहे. तर ती आपल्याला युवांना ते पण सांगायचं आहे की आपली संस्कृतीचे आपण जतन केलं पाहिजे. आणि जगद्गुरुश्रींचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की युवा पिढी ही आता म्हणजे या काळामध्ये जी जास्त बिघडण्याच्या मार्गावर चालली आहे, म्हणून जगद्गुरुश्रींनी हिंदू संघटित करण्यासाठी ह्या शोभायात्रेचं म्हणजे नियोजन केलेलं आहे. आणि पूर्ण देशभरामध्ये तब्बल 58 शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे. 58 जिल्ह्यामध्ये ही शोभायात्रा चालू असते. धन्यवाद. त्यात आज आपण या शोभायात्रेमध्ये संपूर्ण महिला बहिणी हिरवी साडी, नऊवारी साडी, डोक्यावरती कळस घेऊन या केलीत. या मागचं कारण काय? महिलांना काय संदेश आहे? हिरवी साडी ही स्त्रियांचे सौभाग्यवतीचं एक प्रतीक आहे, म्हणून हा गुढीपाडव्यानिमित्त हे सगळे बायकांनी हिरवी साडी घालतात. खरोखरच धन्यवाद. त्याचप्रमाणे जगद्गुरु रामानंदाचार्य भगवान यांनी एक क्रांतीच घडून आणलेली आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत संप्रदायामार्फत 189 मरणोत्तर देहदान आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत हिंदू धर्मामध्ये घर वापसी 1,56,000 हिंदू धर्मामध्ये जगद्गुरु श्रींच्या माध्यमातून हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केले. हे फक्त जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जे भगवान हे संप्रदायामार्फतच अनेक असे आगळे उपक्रम राबवून हिंदू धर्माला देव, देश, धर्म, संस्कृती जपवण्यासाठी आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण अखंड भारत देशामध्ये अनेक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्याप्रमाणे नांदेड जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने अतिशय उत्सुकपणे या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आलं. जिल्हा सेवा समिती, संपूर्ण तालुका सेवा समिती, सर्व आजी माजी, सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर नियोजन केले होते. खूप खूप धन्यवाद. जसे तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.